बी प्राऊड ऑफ युअर कलर. मला हे आवडलं तुमचं की माझा आहे ते ओरिजिनल कलर, आय लव्ह इट. थोडस हे काळं पिगमेंटेशन किंवा मेलाझ्मा हे थोडस उन्हापासून आपल्याला बचाव, जरा उन्हापासून बचाव होणार नसेल तर हे पिगमेंटेशन ट्रीटमेंट केल्यानंतर वाढतच जात. म्हणजे कसं आहे, उदाहरण तुम्हाला सांगतो, पिगमेंटेशनला अल्ट्राव्हायोलेट रेज हे स्टिम्युलेटिंग फॅक्टर आहे. मेन तिथलं मेलॅनोसाइट पिगमेंट बनवणारं, मेलॅनिन बनवणारं, आपल्याला सावळा कलर देणारं जे काही पिगमेंट बनवणारी पेशी आहे त्याला मेन स्टिम्युलेशन हे ऊन देतं. आता तुम्ही जर अनप्रोटेक्टेड ऊन दिलं तर ते पिगमेंट लगेच बनवणार, कारण ऑलरेडी तुम्ही सावळ्या कलरचे आहात, म्हणजे तुमचे मेलॅनोसाइट जास्त काम करतायत. आता सनस्क्रीन अगदी सिंपल आहे. बाहेर पडायच्या आधी 15-20 मिनिट सनस्क्रीन लावलं पाहिजे, सुकलं पाहिजे, आणि मग तुम्ही वरना स्ट्रोल, रुमाल हे ते लावलं पाहिजे. अशा सेन्सिटिव्ह पेशंटमध्ये आम्ही 2 प्रकारची सनस्क्रीन देतो, फिजिकल अँड केमिकल. फिजिकल म्हणजे तुम्ही क्रिकेटच्या मॅचेस वगैरे बघताना बघितलं असेल, इथं पांढरं दिसतं, इथं पांढरं दिसतं. आता त्याच्यात पुढची नॅनो टेक्नॉलॉजीनं तो पांढरापणा न दिसता ब्लॉकच करतं सनस्क्रीन. आणि दुसरं असतंय ते केमिकल सनस्क्रीन, ते रिफ्लेक्टच करतंय. म्हणजे हे दोन्ही वापरले तर आपल्याला डबल सुरक्षितता. हा, बी प्राऊड ऑफ युअर कलर. मला हे आवडलं तुमचं की माझा आहे ते ओरिजिनल कलर, आय लव्ह इट. तेच फक्त हे जे चट्टे आलेले आहेत, नक्की आपण त्याकरता प्रयत्न करू.